नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज राम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय। आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून त्या अगोदरच रामाच्या मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळत आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट आणि रांगोळीची आरास देखील मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। खरं तर नाशिकला प्रति अयोध्या म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी काळारामाच्या मंदिरात राज्यभरातील भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। राम जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी नाशिककर देखील मोठी गर्दी करत असतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीसह सीतामाता आणि लक्ष्मणांच्या मूर्तीला देखील या ठिकाणी आता अभिषेक केला जात आहे। विधिवत पूजाविधी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत मंदिराचे या ठिकाणी महंत आहेत। महंत, आज राम जन्मोत्सव सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे, काय सांगा? सर्वात प्रथम सर्व भाविकांना रामजन्माच्या शुभेच्छा। आज सकाळी या ठिकाणी 5 वाजता काकडा श्री चंदनबुवा पुजारी यांच्या हस्ते झाली। आत्ता महापूजा या ठिकाणी संपन्न होते आणि 12 वाजता वर्षाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते रामजन्म या ठिकाणी संपन्न होईल। संध्याकाळी 7 वाजता ज्याला उत्सवामध्ये किंवा संपूर्ण वर्षामध्ये एक अन्नकूट महाआरती असते, ती महाआरती या ठिकाणी संपन्न होईल, शयनारती होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत सर्व भाविकांना दर्शनाची अत्यंत सुयोजितरित्या पोलीस प्रशासनाने काळाराम मंदिर देवस्थान सर्व पुजारी परिवाराच्या तर्फे व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वांना प्रसाद मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि आज पहाटेपासूनच अलोट गर्दी ही राम मंदिरामध्ये आहे। बघितलं तर रामनवमी निमित्तानं मोठा उत्साह जो आहे तो नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आपल्याला बघायला मिळतो आहे। या ठिकाणी देखील मंत्रोच्चारण जे आहे पूजाविधी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भाविकांची अलोट गर्दी जी आहे ती नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आपल्याला आजच्या दिवशी जी आहे ती बघायला मिळते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।